सध्या जुलै महिना हा अर्धा जवळजवळ संपलेलाच आहे, पण पाऊस हा गावाकडील भागातनी पडलेला नाही. आता मागच्या आठवड्यात कोकण, मुंबई, पुणे या ठिकाणी पाऊस पडला. मुंबई आणि पुणे ठिकाणी तर भरपूर पाऊस पडला. कोकणात पडला, पण थोडा आठवडाभर पडला, तिथून बंद झाला. पण आम्ही ज्या भागात राहतो म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात पाऊस हा अजिबातच पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी थांबलेली आहे. या मागच्या वेळी या दिवसात शेतकऱ्यांनी पेरून पिके उगवती केलेली होती, पण यावेळेस अजून जशीच्या तशीच राणे आहेत. यावेळेस शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप अडचण आलेली आहे. पाऊसच पडत नाही आहे, त्यामुळे तोही काही करू शकत नाही. काही ठिकाणी पेरणी केली आहे, पण पाऊस नसल्यामुळे ती उगवून पण आलेली नाही आहे. ते पीक खराब होऊन गेलेलं आहे. आता परतीचा मान्सून चालू झाला की पाऊस पडावा अशीच इच्छा आहे. पण आजकालच्या दुनियेमध्ये आपण म्हणतो ना की सगळं असंच मिळत चाललं आहे, सगळं मानवनिर्मित होत चाललं आहे. आपण काहीही मानवनिर्मित करू शकतो, आपण काहीही केमिकलनं बनवू शकतो, पण जे शेतीत धान्य उगवतं आहे ते केमिकलनं आपण उगवून नाही आहे शकत. ते गाईंना चारा म्हणे किंवा माणसांना ज्वारी बाजरी लागणारी ती सगळे जे धान्य आहे ते आपल्या शेतीतूनच उगवावे लागणार आहेत. त्यामुळे देवाकडे तर अशीच प्रार्थना आहे की आपल्या भागात पाऊस हा पडावा, सगळे शेतकरी खुश व्हावी. शेतकरी खुश तर सगळं जग खुश, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.